श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे नाव घेत असताना स्वामी सेवकांनो, स्वामी भक्तांनो, माझ्या आई बहिणीवांनो, मला एवढा आनंद होतो. खरंच म्हणतात ना, खरंच उशिरा जाग येत असते माणसाला. आपलं जे भोग संपायचा असतो की काय की खरंच मला हे जे स्वामी समर्थाईची सेवा, दत्त प्रभूची सेवा जे करायचं मला आठवलं ते खूप उशिरानं आठवलं आहे असं मला वाटतं. जर मला हे वेळ लहानपणापासून जरी लागला असतं ना तर खूप चांगलं झालं असतं. अगदी त्यांच्या भक्तीमध्ये वाहून जावं असं वाटतं. पण काय करावं, ह्या संसाराच्या ह्या जाळ्यामध्ये एवढं गुणफरून आपण गेलेलो आहोत आणि ते सुद्धा करणं गरजेचंच आहे. हे संसाररूपी गाड्यासुद्धा चालवलंच पाहिजे. आणि मी तर अशी अडकलेली आहे, या संसारामधलं सगळं काही मला करावंच लागतंय. हे प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही करावं लागतंय. आणि हे करत असताना मला थोडासाच वेळ मिळतो. तेवढ्याच वेळामध्ये मी स्वामी समर्थाईची जेवढी होईल तेवढीच येडी भाबडी भोळी भाबडी सेवा मी करते. मला काहीच कळत नाही, पण मी थोडंसं तरी सांगण्याचा प्रयत्न करते. ही वाचा परमेश्वरानं दिलेली आहे. जे काही मला कळतंय तेवढंच मी सांगते. मला कळत नाही, पण जे वाटतंय माझ्या जीवाला तेवढंच मी सांगते. आणि मला हे करत असताना खूप आनंद वाटतो आणि माझ्या घरामध्ये समाधान वाटतंय आणि मला एवढं आनंदी उत्साही मी राहत असते. मला कसल्याच गोष्टीची चिंता नाही. का बरं नाही? मला चिंताच नाही, मला कशाची भीतीच नाही, मला कसलंच काहीच वाटत नाही. मी रात्री 2 वाजता झोपते. दिवसभर हे प्रपंचाचा गाडा ओढून ओढून सकाळची नित्यसेवा, सकाळची आरती स्वामी आईची करते आणि सांजच्या पारी 6:30ची स्वामी आईची आरती करते. जे होईल तेवढी सेवा तुम्हाला सांगण्याचं काम करते. आणि नंतर जे काही व्हिडिओ करायचे असतात, मला अनुभव सांगायचा असतो, हे सगळं करण्यामध्ये मला रात्रीचे 2 वाजतात. 2 वाजता जरी झोपले तर सकाळी मी बरोबर उठून अजून दिवसभराचा गाडा आपला ओढत असते. पण मला कधी थकवा येत नाही. हे का होतं? हे सगळं कशामुळे होतं आहे? हे ताकद कुठली येते? हे ऊर्जा कुठून येते? तर बघा, माझ्या घरामध्ये साक्षात हे स्वामी आई माझ्या पाठीशी उभी आहे, म्हणून मला कसलीच भीती वाटत नाही. हा झाला माझा भाग. आपल्या संसारातलं कितीही सांगितलं तर कमी असतं. सर्वांच्या घरामध्ये हे आहे. थोडंसं मला सांगा वाटलं म्हणून मी सांगितलं. तर आता आपल्याला श्री स्वामी समर्थ आई आणि दत्तप्रभूची महिमा आपल्याला आलेला सांगायची आहे. तर आपण मागं सांगितलेलं आहे तुम्हाला अनुभवामधून की बाबा ज्या वेळेला मुलगा जन्मला, श्रीपाद जन्माला आला, त्यावेळेला रडायला लागला तरीही ओम, हसायला लागला तरीही ओम, बोलायला तर येतच नाही, नुसते हातवारे करायचा आणि ओम 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 असंच म्हणायचा लहानपासून अगदी 7 वर्षापर्यंत. तर तोच मुलगा जन्माला आलेला त्याचं मोजीबंधन केल्यानंतर ज्या वेळेला बोलायला लागला आणि स्वतःहून सांगितला की बाबा आम्ही ज्या वेळेला अवतार घेऊन येत असतो त्यावेळेला आम्हाला घरात राहायचं नसतं, आम्हाला संन्यास घ्यावा लागतो आणि आम्ही असं घरामध्ये राहत नसतो. म्हणून त्यांनी जे आईवडील त्याला पालन पोषण केलेले आईवडील होते त्यांना सांगून 7 वर्षाचा मुलगा ज्या वेळेला बाहेर निघून जातो आईवडिलांना सोडून, त्यावेळेला आईवडिलांना खूप वाईट वाटत असतं. आणि तोच श्रीपाद, त्याचं नाव नरहरी. या नरहरीनं ज्या वेळेला असं करता करता मोजीबंधन करून 20 वर्षाचा झाला. 20 वर्षाचा झाल्यानंतर संन्यास धारण केले. संन्यास घेतला आणि भिक्षा मागायला लागले. मोजीबंधन झालं, संन्यास आश्रमाला गेले आणि भिक्षा मागून खायची, माधुगिरी मागून खायची. असं करता करता फिरत 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 अमरजा संगमावर कधी
नाशिक त्र्यंबकेश्वरापाशी, तर कधी करंजा गावाला, तर कधी मंगळवेढ्याला, तर कधी घाणगापूरला, तर कधी अक्कलकोटला, असं फिरत फिरत माऊलीची स्वारी निघालेली असते. असं करता 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 असे 30 वर्षे निघून गेले. आणि ज्या वेळेला नरहरी ज्या ठिकाणी जन्म घेतला होता आणि ओम म्हणत होता, फिरत फिरत त्यांची स्वारी त्या करंजा गावाला आली. करंजा गावाला आल्यानंतर खूप आनंद वाटला आणि त्या मुलाला आपल्या लहानपणाची आठवण आली नरहरीला. आणि म्हटलं की बाबा, मी या भूमीमध्ये लहानपण माझं या गावामध्ये गेलेलं आहे आणि हे गाव किती सुंदर दिसतंय आणि किती छान असं हे गाव दिसतंय. आणि त्या दिवशी शनिवार होता. शनिवारच्या दिवशी मारुतीच्या मंदिराजवळ आले आणि ज्या ठिकाणी आपण खेळत होतो, ज्या ठिकाणी आपण बसत होतो, आणि हे सगळे लोक आपल्याला दैवी शक्ती म्हणत होते, मी काही बोलत नव्हतो. आणि याच गावामध्ये माझे आई वडील भाऊ बहीण हे सगळेजण माझे आहेत. आणि कितीही आनंद झाला. आणि योगायोग बघा कसा आहे, उद्याच्याला नागपंचमीचा सण आहे. आणि या सणाला आपल्याला वाटतं की बाबा आपण माहेरी जावं, आपल्या आईची भेट व्हावं, आपल्या भावाची भेट व्हावं. आपल्या बहिणीसुद्धा त्यांच्या घरून माहेरी येतात आणि आपल्या सगळ्यांची आपल्याला भेट व्हावं. आणि आनंदानं आपण लहानपणी ज्या पद्धतीनं राहत होतो, ज्या अंगणामध्ये खेळलेलं होतं, त्या ठिकाणी आपण जावं आणि आनंदानं 2 दिवस राहून यावं असं आपल्याला वाटत असतं. म्हणून आपण पंचमीच्या सणाला आपल्या गावाकडे माहेरी जात असतो. आणि दुर्दैवानं जर एखाद्या स्त्रीला वडील नाहीत, एखाद्या स्त्रीला आई नाही, एवढ्या आपण नांदत असताना आपल्या ह्या कालावधीमध्ये एखाद्याची आई नसते, एखाद्याचा वडील नसतो, एखाद्याची बहीण नसते, तर आठवणी करू करू या बायलिकी रडत असतात की बाबा माझा भाऊ ह्याच ठिकाणी बसत होता, माझी आई या वस्त्रीमध्ये बसत होती, माझा बाप ह्या झाडाखाली बसत होता, सावलीला माझा बाप बसत होते आणि मी आल्याबरोबर बाई आलीस, बाई आलीस म्हणून 2 पावलं माझ्या समोर येऊन माझ्या हातातली पिशवी घेत होते. तेच वडील माझ्या आज दिसेनासे झाल्यात, तेच आई माझी आज इथे नाही. माझा भाऊ, मी आले म्हणल्यानंतर बसस्टँडपर्यंत येणारा माझा भाऊ, ताई आलीस, ताई आलीस म्हणणारा, हसवणारा, खेळवणारा माझा भाऊ आज माझ्या जगामध्ये नाही. अशा आठवणी, भरपूर अशा आठवणी माहेराच्या येत असतात. आणि म्हणून बहिणी एकमेकाला भेटण्यासाठी आणि तशा आठवणी त्यांना येण्यासाठी त्यांनी माहेरी जात असतात. त्याच पद्धतीनं नरहरीला सुद्धा अगदी जशा बायलिकीला आठवणी येतात माहेरच्या, तशाच त्या नरहरीला आठवणी आल्या आणि डोळ्यावरती पाणी उभारलं की बाबा याच करंजे गावामध्ये माझी आई, माझे वडील, माझे भावंड होते. आज 30 वर्षाचा काळ लोटलेला आहे आणि मी या गावामध्ये आलेला आहोत. आणि गावामध्ये त्यांनी जाणून बुजून नाही आलेले, फिरत फिरत भ्रमण करत करत आलेले आणि भिक्षा मागण्यासाठी त्या गावामध्ये आलेले. आणि त्या मंदिरासमोर थांबून त्याने आठवणी सगळ्या जागृत केल्या. आणि जाता 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 एक एक दार ओलांडत ओलांडत आपल्या जन्म गावामध्ये, आपल्या जन्मलेल्या घरामध्ये गेले, घरापाशी गेले आणि समोर थांबलन भिक्षान देई असं हाक मारली. भिक्षान देई म्हणून हाक मारल्यानंतर मधून त्यांची आई आली. यांच्या मनामध्ये धुडधुडी होती की बाबा आई आहे का नाही, पप्पा आहेत का नाही. या काळातले पप्पा पण अगोदरचे बाबा. मग आई बाहेर आली आणि भिक्षासाठी वाढायला घेऊन आली धान्य आणि बघायला लागली. मग त्यावेळेला नरहरी म्हणत होता की माई, मला ओळखत नाहीस, मी कोण आहे असं म्हणल्यानंतर समोर थांबून अगदी नखापासून डोक्यापर्यंत बघायला लागली. आणि त्यावेळेला नरहरीने सांगितले की माई, मी तुझाच बाळ, मी तुझाच बाळ. लहानपणी मी बोलत नव्हतो, ओम या शब्दाचा उच्चार करत होतो, तोच बाळ मी आहे. मोजी बंधन केल्यानंतर मी संन्यास रूप घेऊन भिक्षेसाठी मी इथं आलेला आहे. अरे बाळा, किती वर्षांनी आलास म्हणून जवळ जाऊन आईनं हाताला धरून आत माझ्या घरामध्ये ये, आपल्या घरामध्ये ये, मध्ये बाबा आहेत
असं म्हणल्यानंतर माई आम्हाला परवानगी नसते, आम्ही घरामध्ये येत नसतो, आम्ही घरामध्ये राहत नसतो. असं म्हणल्यानंतर बाळा असं नसतं रे, किती दिवसाला तू आलास, किती दिवसाला तुझी भेट झाली. आणि आई आणि बाबाला असं म्हणतात का, ज्या वेळेला दुपारच्या जेवणाचा आग्रह आई करते त्यावेळेला नरहरी सांगतात की बाबा आम्हाला जेवण्यासाठी दुपारचं जेवण मंदिरामध्ये ठेवलेलं आहे आणि सर्व भक्त लोक प्रवचनासाठी तिथे येणार आहेत. असं म्हणल्यानंतर मी फक्त दूध घेईन असं सांगून नरहरी आपल्या जुन्या आठवणी पाहत पाहत आपल्या घरामध्ये जातो. बाबाला सुद्धा अगदी जवळ घेऊन वडिलाला सुद्धा बोलतो आणि भावंडाला बोलतो. आणि एवढंच करत असताना जी रत्ना नावाची बहीण होती रत्ना, आणि तिला सुद्धा विचारतो, ताई अगं ये ताई, मी तुझा भाऊ आहे, मी लहानपणी याच घरी राहिलेलो आहे, मी लहान होतो ना आईनं मला उचलून आणलेलं आणि तोच मी लहानपणाचा श्रीपाद आणि आताचा नरहरी बघ, मी ओम म्हणून उच्चारत होतो आणि मी इथं 1 नाही 2 नाही 7 वर्षे आईच्या जवळ आईच्या सानिध्यामध्ये राहून सेवा करून घेऊन गेलेला तोच तू भाऊ मी आहे. म्हणल्यानंतर दादा किती दिवसानं आला रे असं म्हणून रडायला लागली. आणि मग दादाने सांगितलं, हे बघ रत्ना, तुझं काही जे काही चाललेलं आहे ते आजचा दिवस तुझा सुखाचा आहे, पण तुझ्या समोरचे जे दिवस आहेत ते मला समजायला लागलेले आहेत की समोर तुला खूप कष्ट भोगावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी तू देवाचं नामस्मरण कर. म्हणून तिच्या डोक्यावर हात ठेवून रत्नाला सांगितलं, हे ताई, हे तुझे पती ज्या वेळेला तुला व्यवस्थित आज राहत आहेत, पण उद्याच्याला तुझ्या अंगावर सगळं कोड होणार आहे आणि ज्या वेळेला कोड झालं त्यावेळेला तुझे पती तुला सोडून देणार आहेत आणि तू ज्या वेळेला सोडलं त्यावेळेला माहेरी येऊन राहशील. तर ही चूक न करता ते भोग तुला भोगावंच लागणार आहे. आणि त्यावेळेला तू ज्या वेळेला गाणगापूरला येशील आणि दत्तप्रभूचं दर्शन घेशील त्यावेळेला तुझं कोड सर्व जाऊन आणखी आत्ताच्या सारखं तू चांगलं होशील आणि हे होण्यासाठी तुला भरपूर दिवस भोग भोगावा लागणार आहे. आणि हे मी तुला सांगून चाललेलो आहे, म्हणून चिंता करायची नाही. आणि ज्या वेळेला तुला तुझ्या पतीनं सोडणार आहेत त्यावेळेस त्याची सुद्धा तू चिंता करू नकोस आणि हे तुझ्या प्रारब्धात लिहिलेलं आहे असं सांगून मग त्यावेळेला रत्ना म्हणते, दादा तू कोणी माणूस नाहीस, तू देवादी देव दत्तप्रभू ब्रह्मांडाचा नायक आहेस असं म्हणून दर्शन घेते. आणि सर्वजण बसून मग दुपारचं दूध प्राशन करतात. आणि बघता बघता दुपारची वेळ होती, शनिवारचा दिवस, आणि दुसऱ्या दिवशी त्यांना गाणगापूरला जायचं असतं. म्हणून गावातील सर्व मंडळी जमलेली दुपारचं जेवण मारुती मंदिरावर सर्व लोकांनी प्रवचन ऐकलं आणि मग मंदिरावरती जेवण झालं. नरहरी अगदी आनंदानं प्रवचन सांगायला लागलं, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्ता दिगंबरा यावो सावळ्या मला भेट द्यावो. या पद्धतीनं प्रवचन नरहरीनं केले आणि आपल्या कुटुंबाचं सर्वांचा निरोप घेऊन जाण्यासाठी निघाला असता आई धाई मोकलून रडायला लागली आणि म्हणायला लागली की हे बाळा, आता बस झालं तुझं हे संन्यास, आता तू आमच्याकडे राहा, आता तू राहा. असं म्हणत असताना दत्तप्रभूला त्या नरहरीला असं वाटलं की बाबा ह्या माया मोहातून आता माझी आई काही निघणारी नाही आणि ती काही मला सोडायची नाही असं विचार करून तिच्या डोक्यावर हात ठेवले आणि तिला स्मरण झालं की बाबा अगोदरच्या जन्मामध्ये मी कोण होते आणि आता ह्या जन्मात मी कोण आहे आणि या देवाची आई होण्याचं भाग्य मला लाभलं आणि म्हणून मी हे सर्व विसरून देवाला आता निरोप द्यायला पाहिजे. पण बाळा मला तुझी आठवण म्हणून काहीतरी ठेवून जा. मग आईला त्यांनी सांगितले, हे आई, तुला मी आई म्हणून तुला भाग्य मिळालेलं आहे. तुझ्या पोटाला जन्म नाही घेतला तर माझं पालन पोषण तू केलेले आहेस, तर तुझ्यासाठी मी वर्षाला या दिवशी मी तुझ्यासाठी या गावामध्ये येईन. म्हणून कारंजे गावाला अशीच फिरत फिरत फेरी दत्तप्रभूची श्रीपादाची नरहरीची वर्षाला दत्त जयंतीच्या दिवशी त्या गावामध्ये जाऊन आणि काल्याचा सोहळा त्या ठिकाणी होतो. आणि आईवडिलांचं दर्शन घेण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभ दत्त प्रभू त्या ठिकाणी जातात आणि आपल्या जन्म ठिकाणाची आठवण ताजी करतात. अशा रीतीनं नरहरीचा जन्म
अगोदर ओम म्हणून झाला आणि नंतर आपल्या जन्मगावाला जाऊन आपल्या आठवणी सगळ्या नवीन ताज्या केले आणि आईवडिलांचा सुद्धा उद्धार झाला. श्री स्वामी समर्थांचे ज्यांनी नामस्मरण करतील त्यांना दत्तप्रभू भेटल्याशिवाय राहणार नाहीत आणि अशक्य ते शक्य केल्याशिवाय राहणार नाहीत. अशक्य ते शक्य केल्याशिवाय राहणार नाहीत. अशक्यच होतं तर त्या स्त्रीच्या पोटाला हा नरहरी आला म्हणून तिला देवाची आई म्हणून घेण्याचं भाग्य लाभलं. हे अशक्य नाही तर काय, अशक्यच होतं. पण श्री स्वामी समर्थ आईनं नरसिंह सरस्वतीनं शक्य करून दाखवलेलं आहे. म्हणून तोच अवतार श्री स्वामी समर्थांचा झालेला आहे. अशा स्वामी समर्थ आईचं सर्वांनी नामस्मरण करा आणि सुख आपल्या पदरामध्ये घ्या. एवढंच मला सांगायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री